नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे आणि भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव पातळी जी सोयाबीनची ती कशी आहे। 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा एकंदरीत व एकत्रित परिणाम भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 15 ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव किती वाढणार। या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जेव्हापासून अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.5% कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभावात सुधारणा दिसायला लागली। जो भाव $10 प्रतिबुशेल्स पर्यंत होता तो सध्या 10.50 पासून $10.75 प्रतिबुशेल्सच्या दरम्यान दिसायला लागलाय। आता हे झालं आंतरराष्ट्रीय बाजाराचं। आता देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला मित्रांनो तर सध्याच्या कंडिशनला बाजारभाव 4700च्या आसपास आहे। तुम्हाला सांगतो की थोडं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे परतीच्या पावसाने नुकसान केले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 15 ऑक्टोबर पासून सरकार काय करणार आहे, सोयाबीनची खरेदी हमी भावावरती सुरू करणार आहे। या दोन सकारात्मक ज्या गोष्टी आहेत व आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी याच्यामुळे आपल्याला कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 200ची तेजी 15 ऑक्टोबर पर्यंत दिसण्याची शक्यता आहे आणि या तेजीमध्ये जो बाजारभाव आहे तो आपल्याला 100 ते 200 ने सुधारून 4800 ते 4900 दरम्यान जाताना दिसू शकतो। म्हणजे भाव पातळी ही कमीत कमी 4600 ते जास्तीत जास्त 5000च्या दरम्यान 15 ऑक्टोबर पर्यंत दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।